नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। मुंबई लोकल ट्रेन हादसे को लेकर अब सियासत तेज हो गई है। कांग्रेस विधायक दल के नेता विजय वड़ट्टीवार ने हादसे में हुई मौतों पर गहरी नाराजगी जताई है और सीधे सरकार पर निशाना साधा है। वड़ट्टीवार का कहना है कि सरकार वंदे भारत जैसी हाई प्रोफाइल ट्रेनों पर करोड़ों रुपए खर्च कर रही है, लेकिन हर दिन लाखों यात्रियों को ढोने वाली लोकल ट्रेनों की हालत बदतर होती जा रही है। उन्होंने कहा कि ये सरकार आम आदमी की नहीं, अमीरों की सरकार बन गई है। लोकल ट्रेनों की उपेक्षा के चलते आज 6 लोगों को अपनी जान गंवानी पड़ी और सरकार को इसकी पूरी जिम्मेदारी लेनी चाहिए। वड़ट्टीवार ने केंद्र से मांग की है कि वंदे भारत जरूरी है, लेकिन सामान्य रूप से लोकल ट्रेनों की सुरक्षा और सुविधा पर भी विशेष ध्यान दिया जाना चाहिए। नाही, खरं म्हणजे सामान्य माणसाची काळजी घेणारं सरकारच अस्तित्वात आहे असं मला वाटतं. कारण आम्ही आता रेल्वेच्या बोगीमध्ये आपण पाहिलंय की पूर्वी एक बोगी ही जनरल बोगी असायची आणि म्हणजे एसीची असायची. आता सर्व एसी मध्ये जायला लागले. आपण पाहिलं की आता नवीन कुठली ती रेल आपली वंदे भारत, यामध्ये कोणासाठी किती लोक जातात, यावर करोडो रुपये का खर्च केले जातात वंदे भारतच्या नावाखाली, आणि नवीन नवीन ट्रेन सुरू झालेत. म्हणजे मुठभर श्रीमंत लोकांसाठी ही सुविधा आणि गरीब माणसांसाठी मात्र दुर्लक्ष, आणि त्यामुळेच असे अपघात होत आहेत. आणि यामध्ये दरवर्षी शेकडो लोकांना, हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतोय. सरकारने गांभीर्यानं बघितलं पाहिजे की गरीब हा सुद्धा माणूस आहे. मोठा श्रीमंत माणूस आहे तोही माणूस आहे, पण गरीब माणूस आहे. गरीबाची सुरक्षा कोण करणार? आज झालेली हे जे काही 6 लोकांचा जीव गेलाय, हे सामान्य कुटुंब, गरीब लोकांचा जीव गेलेला आहे. कुठल्याही सुविधा नाहीत, तिथे सुरक्षेच्या सुविधा नाहीत. आणि म्हणून सरकारने मला वाटतं वंदे भारत करा, देश प्रगतीपथाकडे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे तो चालू ठेवा, पण सामान्य माणसाची काळजी घ्या आणि या कुटुंबाला भरीव मदत करा अशी आमची मागणी आहे.